सी आय टेल यू व्हॉट हॅपन. आम्ही सह्या करून आलो, मग आम्ही कॉफी प्यायला गेलो, मग आम्ही अजून एके ठिकाणी जेवायला गेलो. मग खूप लोकांना माहित होतं की आज महत्वाचा दिवस आहे, आज सह्या होणार आहेत. तर मग त्याचे मित्र, आमचे कॉमन मित्र, एकमेकांना, आम्हाला दोघांना सतत फोन येत होते की हा सगळं ठीक आहे का, ओके आहेस का, तू ओके आहेस का, असं. तर आम्ही सांगितलं 1-2 जणांना की आम्ही इथेच बसलोय, तुम्हाला यायचं तर या. असं यायचं तर या करत करत 8-10 माणसं जमली अँड इट बिकेम अ पार्टी. सो खरी गोष्ट अशी आहे. आणि मला असं वाटतं की एकमेकांचं जर पटत नसेल तर आता आपला जमाना असा नाहीये ना की काही झालं तरी हे टिकवायचंय. आता मुली जास्त इंडिपेंडेंट झालेल्या आहेत, स्वतःची जास्त काळजी घेतात किंवा त्यांना कुठे कॉम्प्रोमाइज करायचंय, कुठे नाही करायचं हे त्यांच्याकडे खूप क्लॅरिटी आहे. आणि मला स्वतःलाही असं वाटतं की जर एक टीमवर्क जर होत नसेल तर इट्स बेटर टू लेट दी अदर पर्सन ऑल्सो ग्रो अँड तुम्ही पण ग्रो. म्हणजे त्याच्यात काही विचित्र किंवा चूक असं काही नाहीये असं मला वाटतं. पण मला एका गोष्टीचा खूप अभिमान आहे की अमेनी पण आणि मी पण, आम्ही ती जी ग्रेस असते ती खूप छान मेंटेन झाली, कारण इट वॉज अ म्युच्युअल सेपरेशन. आणि आम्ही अजूनही मित्र आहोत, आम्ही अजूनही बोलतो फोनवर. सो ह्या रिलेशनशिप्स, आता ह्याला म्हणजे हा बॉन्ड जो असतो तो कशामध्ये एक्सप्लेन नाही करू शकत आपण. इट कॅन ओनली बी फेल्ट. तर तसाच हा बॉन्ड आहे.